हॅलो गुड आफ्टरनून. कसं आहे तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मिळत असाल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ ह्या गोडगोड बोला. तर आता माझं आवरलेलं आहे, घरातील सगळं काम सकाळपासून आवरलं. इथं ना तुम्हाला डॉल्बीचा आवाज येत असेल पाठीमागे, कारण इथे प्रचंड प्रमाणामध्ये नगरला पतंग उडवतात, जसं की मी मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. तर सकाळपासून सगळा स्वयंपाक केला, आज पोळीचा स्वयंपाक बनवला, सगळं काम आवडलं. तर फक्त मला करायचं सुगडी पूजन. म्हटलं सुगडी पूजन करायच्या अगोदर कसं साडी वगैरे घालून छानशी तयार झालेली आहे. आता छानशी सुगडी पूजन करते आणि मग खाली तर मंदिरामध्ये जाते. थोडंच अंतरावरती आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं, तर तिथे सुद्धा जायचं. सकाळपासून थोडी गडबड होते, त्यामुळे शूट काही करता आलं नाही. तर आता सुगड पूजन करून घेते आधी आणि मग मंदिरामध्ये जाते. मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. पूजा छोटी असो किंवा मोठी, त्याची तर आपल्याला आधी पूर्वतयारी करावी लागते, जेणेकरून आपली धावपळ होत नाही म्हणून. तर आदल्या रात्री संपूर्ण सुगडमध्ये जे जे साहित्य घालायचं होतं ते सर्व निवडून बारीक चिरून वगैरे काप करून ठेवले होते. सुगडसुद्धा बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवले होते. तर इथे सकाळी लवकर उठून सर्व घरातील कामे आधी उरकून घेतली, स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आणि मग त्याच्यानंतर इथे पाट मांडून पाटावरती वस्त्र अंतरलं. जी पूजा करायची असेल तर सगळ्यात आधी मी पूजा करताना अग्निदेवतेची पूजा करते. लावून घेतला आणि मग हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घेतलं. जिथे सुगड पूजायचे होते तर त्याच्या खाली अक्षता वाहून त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू वाहिलं. सुगडला हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता जे जे हिवाळ्यामध्ये भाज्या उपलब्ध झालेल्या होत्या, ज्या ज्या की मला मिळालेल्या होत्या, त्या सर्व भाज्या इथे मी ह्याच्यामध्ये टाकणार होते. तर त्याच्या अगोदर अक्षताने तीळ टाकून घेतले ह्याच्यामध्ये, आणि हरभरे, वाटाणे, बोरं, उसाचे काप, परत ज्वारीच्या आणि गव्हाच्या लोंब्या ज्या भेटल्या होत्या त्या परत टाकलेले होते. जे जे उपलब्ध झालं ते सर्व टाकलं आणि छान अशी पूजा, फुलं वगैरे वाहून घेतली आणि छान अशी पूजा करून घेतली. तर छोटीशी पूजा कशी वाटते तुम्ही नक्कीच सांगा. आणि मग जो नैवेद्य आज मी बनवला होता पोळीचा, तर तो पोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला. अगदी छोटीशी पण छान अशी पूजा झाली, पण खूप सुंदर वाटत होतं पूजा झाल्यानंतर. हे जे सण असतात ना ते खरंच खूप छान वाटतं, म्हणजे प्रसन्न वाटतं. दरवर्षी मी 5 सुगड पुजते. तर मग काल मला बाजारामध्ये त्या ताई भेटल्या होत्या. सगळेजण आले होते बाजारामध्ये, कारण आज मकर संक्रांत असल्यामुळे सुगड न्यायला सगळेजण आले होते. तर काल ज्या मंडईमध्ये ताई भेटत त्यांनी सांगितलं की 5 तुळशीचे सुद्धा सुगड पूजायचे असतात म्हणून. तर ह्या वर्षी मी पहिल्यांदाच 10 सुगड आणलेत. माझे दरवर्षीचे मी 5 आणले ते, आणि 5 छोटे छोटे आणलेले आहेत ते तुळशी मातेसाठी आणलेले आहेत. तर आज सगळी त्याची पूजा करून झाली. आज सूर्याची पोळी बनवली होती, ज्याला आम्ही सांज्याची पोळी म्हणतो. तर ते पोळीचा नैवेद्य आज मी बनवला होता. जे पूजा केली होती त्या पूजेला नैवेद्य सुद्धा दाखवून झाला. तर ह्यात देवाजवळ एक ठेवायचा आणि बाकीचे छोटे छोटे जे आहे ते तुळशी मातेजवळ ठेवायचे. आणि सगळं घेऊन मला जायचं आहे विठ्ठल मंदिरामध्ये. तर तिथं तर आमच्या घरापासून जवळच आहे विठ्ठल मंदिर, तर तिकडे तर मी चालली आहे. आता अगोदर ही तुळशी मातेजवळ ठेवते, देवाजवळ ठेवते आणि सर्वांना नमस्कार करते आणि मग त्याच्यानंतर आपण तिथे जाऊया, मंदिरामध्ये जाऊया. तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपण आता मंदिरामध्ये जाऊया. चला. घरापासून थोड्या अंतरावरती असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मी आले होते. इथे ना खूप साऱ्या सुवासनी आलेल्या होत्या. प्रत्येकजण इथे एकमेकींना ओवसत होतं. म्हणजे जे की आपण सुगड पुजतो तर काही ठिकाणी सुगड एकमेकींना वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी भाज्या त्यातल्या ज्या असतात ज्या आपण घालतो तर ते वाण म्हणून एकमेकींच्या ओटीमध्ये घालण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी ते अंगावरून असं 2-3 वेळा हे करून डोक्यावरून टाकायचं असतं. तर प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर इथे स्वर्गात आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना हळदी कुंकू वाहून घेतलं. जे मी वाण आणलं होतं तर ते वाण इथं ठेवलं विठ्ठल रुक्मिणीजवळ, आणि मग 3 वेळा असं हे करून ते इथे ठेवलेलं आहे. भाज्या ज्या होत्या त्या, तर तिळगुळसुद्धा इथे ठेवले मी आणि मग नमस्कार केला. इथल्या ज्या मावशी होत्या तर त्या मला सांगत होत्या तसं मी केलेलं आहे. पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना आपण ना खूप छान वाटत होतं आणि खूप सारी गर्दी होती मंदिरामध्ये. या दिवशी सर्व महिला मंदिरामध्ये येतात. ज्यांना ज्यांना शक्य होतं ते मंदिरामध्ये येतात, ज्यांना शक्य होत नाही ते म्हणजे घरी मग सुवासिनींना बोलवतात. तर इथे या ताई मला तिळगुळ देत होत्या, त्यांनी सुद्धा मला हळदी कुंकू दिलं, मी सुद्धा त्यांना हळदी कुंकू दिलं. ज्या ज्या इथं महिला होत्या तेवढ्या सगळ्या महिलांना आम्ही हळदी कुंकू देऊन जे आपण भाज्या होत्या त्या भाज्या त्यांच्या सर्वांच्या ओटीमध्ये दिल्या. 1-2 वेळा असं केलं की काहींनी डोक्यावरून टाकलं होतं, पण नंतर कसं वाटलं की जे आपण पुजतो तर त्याला फार महत्त्व आहे, तर त्याचं पायाजवळ तो डोळायला नको, म्हणून मग ते नंतर
आम्ही एकमेकींच्या असं ओटीमध्ये दिलं आणि त्यानंतर ते मग कसं सर्वांचं असं मत झालं की ते आपण गाईला खायला घालायला देऊ दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी. तर हे खूप छान वाटलं, म्हणजे आपण जे शेतकरी पिकवतो तर ते पायाखाली तुडवायला नाही पाहिजे. मी आले आणि आता आम्ही सर्वजण जेवण करून घेतो. तर तुम्हाला आजचा छोटासा संक्रांतीचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.